बालक होऊन तिथे रांगतो, माय बाप तो सर्व जगाचा, आईसाठी जगात येतो. हात जोडूनी देव बोलतो, शरण तुला गे जननी सारी भगवंता. हाय, नमस्कार. प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा. गेल्या वेळेला मी तुम्हाला पूजा दाखवली आणि नंतर पूजेनंतर कार्यक्रम असतो तो बघा. लाईट गेली होती ते सांगितलं. तुम्ही माझी गेली व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला पूर्ण कळेल आणि मग ही व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा येईल. मोठ्यांच्या हस्ते नारळ फोडून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. तुम्हाला म्हटलं मी गेल्या व्हिडिओमध्ये की लाईट गेला होता आणि आमचा हा प्रोग्राम आता जनरेटरवरती चालू आहे. सगळे मानाचे मंडळी स्टेजवर बसलेत आणि गाण्याने सुरुवात होते प्रोग्रामची. असे छोटे छोटे छान छान प्रोग्राम झाले. हा माझा नातू. आता सगळे नाचता नाचता अचानक मस्त सासरवाशिणीने एक दणका दिला. त्याही खूप छान नाचल्या. असे सगळे आमचे कार्यक्रम छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे झाले. पूर्ण कार्यक्रम दाखवत नाही कारण खूपच वेळ जाईल आणि गाण्यांना कॉपीराईट लागतो, त्यामुळे गाणे दाखवता येत नाहीत.
असं सगळं आमच्या कोकणातला बघा, मुंबईचे सगळे जाऊन शिवाय कोकणातले असे सगळे मिळून इतका छान कार्यक्रम करतो. आपण गावाला येतो, काही कारणास्तव येतं. आपली आई बाबा कोणी गावाकडे असतात किंवा हवा चेंज करण्यासाठी, आरामासाठी किंवा काही काम असतं आपले. आता कोकणात म्हटल्यावरती आंबे असतात, काजू असतात कोणाचे, त्याच्या कामासाठी कशाहीसाठी आपण येतो गावी. तर तसंच आम्ही आमच्या कोकणात आलेलो आहोत. पण त्या येण्याचा सुद्धा आम्ही एक वेगळा आनंद घेतो की पूजा ठेवली, मग पूजा ठेवल्यानंतर महिला मंडळाने ठरवलं नुसतीच पूजा काय करायची, तर महिला मंडळ काही वर्गणी काढतात वर्षाला, मग त्याच्यात जेवण द्यायचं महिला मंडळाने. मग चला महिला मंडळाने जेवण गोड देतात म्हणून दुसऱ्या दिवशी मग काय जरा असं एन्जॉय म्हणून तिखटाचं जेवण, मग ते कोणी द्यायचं, मग ते दुसरा मंडळ आहे आपला गावचा तो मंडळ, असं सगळं करून 2 दिवस खूप छान गोड जेवण, तिखटाचं जेवण असं सगळे एन्जॉय करतात. आणि शिवाय असा प्रोग्राम असतो, जी मुलं त्यांना स्टेज, कित्येक मुलांना आमच्या ह्या कोकणातून, ह्या आमच्या गावातून स्टेज मिळालं. कित्येक मुलं, एक कॉन्फिडन्स असतो ना आपल्या स्वतःमध्ये, तो त्यांनी ह्या स्टेजवरून घेतला आहे. असं आहे. तर प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा मी नेहमी म्हणते, तोच आम्ही हे कोकणकर मस्तीत जगतो. जे काय येतं आता बघा, आलो म्हणजे आम्ही ते 2 दिवसासाठी नाही येत. मग एक सॅटर्डे संडेला यायचं, एक सॅटर्डे संडेला प्रोग्राम करायचा शनिवार रविवारी, आणि असं छान साजरं करायचं, छान सगळं एकत्र भेटायचं, सगळं मस्त, किती छान मस्त. नुसतंच जायचं, आपलं आईवडिलांना बघायला जायचं आहे किंवा आरामाला जायचं आहे, नुसता आराम केला, त्यात एवढा मोठा चेंज मिळतो ना. असं सगळ्यांना मग छोट्या मोठ्यांना बक्षिसं दिली, आणि कोणाचा सत्कार म्हणजे जे 12वी 10वी पास झाले त्यांचा सत्कार केला. असं सगळं खूप छान छान केलं. असं आमची ही कोकणातली पूजा होती, आमच्या गावातली पूजा होती. आणि हे असं कार्यक्रम हा माझा नातू नाचत चाललाय. बक्षीस मिळालं हे महत्त्वाचं नाही, मुलांमध्ये आपल्या आत्मविश्वास निर्माण झाला. 1 चमच्यामध्ये गोटी किंवा लिंबू घ्यायचा आणि इथून तिथे जायचं. ती मुलं किती आत्मविश्वासाने, किती स्वतःच्या तिथपर्यंत जातात. म्हणजे हे सगळं मुलांमध्ये निर्माण होणं हे पण खूप गरजेचं आहे. आणि त्यांच्या काही कला आहेत, त्यांना शाळेच्या नंतर त्यांना आम्ही हा असा गावचा स्टेज दिलेला आहे. या तुफान नाचा, काय हवं आहे ते करा, काही कॉमेडी करा, गाणं गा, तुम्हाला जे काय हवं आहे ते करा. आणि आम्ही सगळे जाऊन प्रोग्राम चालू झाल्यापासून संपेपर्यंत हॉलमध्ये बसून राहतो. महिलांच्या स्पर्धा घेताना ह्याला
गेल्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असाल, हसत खेळत मंडळाचा कार्यक्रम करणारा आमचा धडाडीचा कार्यकर्ता, असं त्याला एक थोडं भरून आलं त्याला. पण खरोखरच प्रत्येक गोष्ट हसत खेळत केली ना तर खूप छान होते, सगळ्यांना आनंद मिळतो. असा सगळा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, लाईक करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साई भंडारा बघायचा आहे. वर्षातून एकदा होतो, पण इतका छान होतो, इतका छान कार्यक्रम असतो, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडा त्याचा भाग पुढच्या भागात बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.